बूस्ट आणि डायमंड यांचा मी वापर करतोय. गेली 5 वर्ष झालं. अजिबात दुसरं खोराक आणत नाही आणि पाहत नाही आणि विचारत पण नाही. नमस्कार, मी सुनील गारुडकर, राहणार चिंचोली, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. ह्या दूध व्यवसायामध्ये मी गेली 10 वर्ष झालं काम करतोय. मी स्वतः एक कालोडीपासून सुरुवात केली ह्या दूध व्यवसायामध्ये आणि आज एवढ्या गाया केल्यात. त्या सगळ्या घरच्या आणि ब्रीडिंगवर काम करूनच ह्या क्षेत्रामध्ये इथपर्यंत आलेलो आहे. आत्ता माझ्याकडं संख्येने लहान मोठ्या जर विचार केला तर सगळ्या 19 गाया आहेत. म्हणजे एकदम 1 वर्षापासून काल परवाची कालवड पकडून मोठ्या 12 आहेत. ह्या सगळ्या दुधावरच्या गाया 12, आत्ता सध्या 8 आहेत. काही त्याच्यात सोडलेल्या गाया आहेत आणि काय अशा पद्धतीने माझ्याकडे गाया आहेत. गोठ्याचं काम मी गेले 2 वर्षापासून केलं. माझी पहिली परिस्थिती म्हणजे अशी होती की ही समोर जी मी ती झाडं पाहत आहेत तिथं माझी अशी गव्हाण होती. म्हणजे मेका ठोकून अक्षरशः मी गाया बांधायचो. संध्याकाळी माझं घर पलीकडे थोडं अंतराव तिथंच नेऊन बांधायचो आणि दिवसभर इथं सावली लावून बांधायचो. त्यावेळेस परिस्थिती असं गोठा करील किंवा काय करील असं काय मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण आता हे झालं सगळं आणि ह्या सगळ्यात मार्गदर्शन, मला सगळ्यात मोलाचं मार्गदर्शन म्हणजे आमचे भटसाहेब असतील, वरपे साहेब असतील आणि आमचे गांगडे साहेब. अशा ह्या सगळ्यांनी मिळून आमच्यासाठी जे काही केलं आणि जे काय मार्गदर्शन केलं त्या पद्धतीने मी सगळं करत आलोय. साधारण 5-6 वर्षापासून मी खुराक चारतोय. अतिशय रिझल्ट चांगला, अप्रतिम रिझल्ट म्हणजे विशेष नाही. आणि कालवडी जी तयार करणं झालं, गाया झालं, माझ्या 9व्या आणि 10व्या महिन्यात गाया कालवडी गाप गेलेल्या आहेत. बूस्ट आणि डायमंड यांचा मी वापर करतोय. गेली 5 वर्ष झालं. अजिबात दुसरं खोराक आणत नाही आणि पाहत नाही आणि विचारत पण नाही. कालवडीसाठी बूस्ट तर मी तर म्हणतो दुसरी काही कसलंच औषधाची गरज सुद्धा नाही. मला प्रत्येक जण आलं की एक विचारतो, तू कालवडीला करतो काय, औषध काहीतरी चारतो तेव्हा तुझ्या एवढ्या कालवडी तयार होतात. जेनेने असं आहे की गाभण काळामध्ये 7व्या महिन्यात आपण ती जेनेनी चालू करतो. चांगले रिझल्ट येते जेनेने सुद्धा. मी खूप चारतो ती जेनेनी पण. दुधावर मिल्किंग वर्षाच्या गाय आहेत ना, त्याला मी प्रति लिटर 300 ग्रॅमनी खुराक देतो. आता इतर दूध उत्पादकांना मी ह्याच सल्ला देईन की तुम्ही गोठा व्यवस्थापन जे आहे ना ते आज एक टाईम चारा व्यवस्थापन करा.